जय श्रीराम मित्रांनो. कर्माचा न्याय देव शांत असतो पण आंधळा नसतो. मन हादरवणारा प्रश्न. एका गावात एक वृद्ध आई राहत होती. तिचा एकुलता एक मुलगा शहरात गेला आणि मोठा अधिकारी झाला. पैसा आला, प्रतिष्ठा आली, पण मनातून आई हरवली. आई रोज देवापुढे बसून म्हणायची, देवा, मी त्याला उपाशी ठेवले नाही, मग आज तो मला का विसरला. ती रडायची, पण देव शांत होता. गावातील लोक म्हणायचे, कर्माचा न्याय कुठे असतो. वाईट माणसं सुखात जगतात आणि चांगली माणसं अश्रूमध्ये मरतात. पण एक दिवस असा आला की त्या मुलाच्या आयुष्यात जे घडलं ते पाहून संपूर्ण गाव हादरलं. अध्याय 1. आईचे त्याग. ती आई गरीब होती, पण तिच्या मनात प्रेमाचा महासागर होता. पावसात भिजून काम करायची, उन्हात विटा उचलायची, रात्री उपाशी झोपायची, पण मुलाला कधी कमी पडू दिलं नाही. मुलगा म्हणायचा, आई, तू इतकं कशाला करतेस. आई हसायची, बाळा, आईच्या पोटाला भूक लागली तरी चालेल, पण लेकराच्या डोळ्यात अश्रू नको. हे ऐकून गावातील लोकही रडायचे. अध्याय 2. पैसा आला आणि माणूस हरवला. वर्ष गेली. मुलगा मोठा अधिकारी झाला. मोठ्या गाड्या, बंगला, नौकर. पण आई ती अजूनही गावातल्या मोडक्या घरात. एक दिवस आई शहरात गेली फक्त मुलाला भेटायला. दरवाजावर सिक्युरिटीने थांबवलं. कोण? आई म्हणाली, मी त्याची आई. तेव्हा मुलगा बाहेर आला, पण त्याच्या चेहऱ्यावर प्रेम नव्हतं. तो म्हणाला, इथे येऊ नकोस, माझी इमेज खराब होती. त्या एका वाक्याने आईचं हृदय तुटलं. ती शांतपणे वळली, पण देवाने ते शब्द ऐकले होते. अध्याय 3. कर्माची सुरुवात. काही महिन्यांनी त्या मुलाचा व्यवसाय तोट्यात गेला. मित्र दूर गेले. ज्यांच्यासाठी आईला दूर केलं तेच लोक त्याला सोडून गेले. रात्री झोप येईना, मनात भीती. आणि एक दिवस त्याचा स्वतःचा मुलगा म्हणाला, तुम्ही जुने विचाराचे आहात, मला तुमच्यासोबत राहायचं नाही. हे ऐकताच त्याला आई आठवली. कारण कर्माचा आरसा उशिरा का होईना, पण प्रत्येकाला स्वतःचं रूप दाखवतो. अध्याय 4. देवाचा शांत न्याय. तो गावात परत आला. आईच्या घराजवळ गेला, पण घराबाहेर कुलूप होतं. शेजारी म्हणाली, तुझी आई गेली रे, शेवटच्या क्षणीही तुझंच नाव घेत होती. तो कोसळला. आईची जुनी चप्पल छातीशी धरून रडू लागला. आई, मला माफ कर, पण वेळ निघून गेली होती. अध्याय 5. देव उशीर करतो, अन्याय नाही. त्या रात्री तो मंदिरात गेला. देवापुढे बसून रडत म्हणाला, देवा, मला शिक्षा का दिलीस. मंदिरातील वृद्ध साधू शांतपणे म्हणाले, देवाने तुला शिक्षा दिली नाही, तुझ्या कर्माने तुला तुझं सत्य दाखवलं. जे अश्रू तू आईला दिलंस तेच आयुष्याने तुला परत दिले. मनाला हादरवणारा दृष्टांत. एक राजा होता. त्याने एका संताचा अपमान केला. संत
शांत राहिले. लोक म्हणाले, संत काही बोलले नाहीत. संत हसले. आकाशाला उत्तर द्यायला आवाज लागत नाही. काही वर्षांनी राजाचं राज्य गेलं. तो एकटा पडला. तेव्हा त्याला समजलं, शांतता म्हणजे कमजोरी नसते, ती कर्माच्या न्यायाची वाट पाहणारी शक्ती असते. जीवनाचा सर्वात मोठा सत्य. देव प्रत्येक अश्रू मोजतो. आईचा शाप शांत असतो, पण भयंकर असतो. गरिबाचा अपमान कधी करू नये. संताच्या मनाला वेदना दिल्या तर आयुष्य रिकामं होतं. कर्माला तारीख नसते, पण न्याय नक्की असतो. कथेचा शेवट. मन फाटणारा क्षण. त्या मुलाने आईच्या समाधीपुढे बसून म्हटलं, आई, आज माझ्याकडे पैसा आहे, पण तुझा हात नाही. मोठं घर आहे, पण बाळा म्हणणारं कुणी नाही. मी जग जिंकलं, पण आई हरवल्यावर समजलो मी सर्वात गरीब माणूस आहे. शेवटी 10 मनाला भेटणारे कानमंत्र. 1. ज्यांनी तुला रडवलं त्यांचा न्याय देवाचा वेळेवर सोड. 2. कर्म झोपतं, मरत नाही. 3. आई वडिलांचे अश्रू आयुष्याला जड पाडतात. 4. शांत माणसाला कमजोर समजू नका, त्याच्यासोबत देव उभा असतो. 6. जग फसवता येतं, पण अंतरात्मा नाही. 6. गरिबाचा अपमान म्हणजे स्वतःच्या नशिबाला आग लावणे. 7. देव उशीर करतो, पण प्रत्येक वेदनेचा हिशोब ठेवतो. 8. स्वार्थ संपला की खोटे लोकही संपतात. 9. जे पेराल तेच परत उगवेल. 10. अहंकार माणसाला वर नेत नाही, तो फक्त माणसं दूर करतो. शेवटचा भावनिक संदेश. जर तुमच्या आयुष्यात अजून आई वडील आहेत तर त्यांना वेळ द्या, कारण त्यांच्या जाण्यानंतर मोठमोठे बंगलेही रिकामे वाटतात. आणि जर कोणी तुम्हाला अन्यायाने रडवलं असेल तर बदला घेऊ नका, शांत राहा, कारण कर्माचा न्याय देव स्वतः लिहितो. धन्यवाद मित्रांनो. कथा आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.